चला 100 फक्त 100 रुपये. सर जय भीम. जय भीम. आपण भीमा कोरेगाव या ठिकाणी आलेला आहात. हो. तर किती दिवसापासून आपण या ठिकाणच्या अभिवादन करण्यासाठी येत असता? ठीक आहे. मी बोधाचार्य अनिल शामराव कांबळे, मुक्काम पोस्ट इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर येथून गेली 10 वर्षे झालं भीमा कोरेगाव या शौर्य थंबास अभिवादनासाठी येत असतो. आणि येण्याचं तात्पर्य एवढंच आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस भीमा कोरेगावचा रणसंग्राम पाहिला आणि नवीन वर्षाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले जे पूर्वज शौर्य आहेत, जे महार बटालियन म्हणतो, त्याबद्दल जे सांगायचं झालं तर आपण लढवय्ये जमात आणि लढवय्ये जमातीसाठी प्रथम आपण त्यांना मानवंदना देऊन नवीन वर्षाची सुरुवात करूया. आणि ह्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये पायंडा पाडला. त्यानंतर त्या ठिकाणी आदरणीय जोगेंद्र कवळ्याच्या माध्यमातून आम्ही प्रथम या ठिकाणी येऊ शकलो. त्यावेळेस 10-15 जण आम्ही येणार आणि मानवंदना देऊन परत जाणार. आणि ह्या गोष्टी होत असताना त्यानंतर गेली 10 वर्ष झालं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहार इचलकरंजी यातील सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी, म्हणजेच आमचा पूर्वजांचा इतिहास परत एकदा उधळून निघावा, प्रेरणा मिळावी आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे सारा बौद्धमय करेन, ह्या दृष्टिकोनातून आपली शौर्यगाथा आहे, आपण लढवय्ये जमात आहे, ही लोकांना कळावं आणि जनतेला त्याचा फायदा व्हावा आणि बौद्ध समाजाला फायदा व्हावा आणि आपली शौर्यगाथा कायम सतत तेवत राहावी, या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी दरवर्षी नव्या वर्षाची सुरुवात करत असताना भीमा कोरेगाव रणसंपास आम्ही मानवंदना देऊन आम्ही नव्या वर्षाची सुरुवात बाबासाहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत आहोत. तुम्ही तुमच्या इचलकरंजी या गावामध्ये एक नगरपालिकेच्या माध्यमातून एक बुद्धविहार बांधलेला आहे 3 कोटी असं ऐकायला मिळतंय. त्याच्याबद्दल 2 शब्द काय सांगाल? ठीक आहे. गेले 1990 साली त्या ठिकाणी इचलकरंजी नगरपरिषदेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहार व्हावं ही संकल्पना आम्ही स्थानिक लोकांचे त्या ठिकाणी होते. आदरणीय आमचे मार्शक राजाभाऊ कांबळे यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेने ही मोठी जमेची बाजू होते आणि आमच्या समाजाची 1.5 एकर जागा मोकळी होती. त्यासाठी आम्ही नगरपालिकेला विनंती केली, सूचना केल्या की आमच्यासाठी बौद्ध स्थळ असावं आणि त्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलावीत. त्याची मान्यता देऊन आदरणीय राजाभाऊ कांबळे हे पूर्वी
नगरसेवक या पदाला होते, त्यानंतर बांधकाम समितीचे सदस्य होते. त्यांनी निधी खेचून आणून तो 3 कोटीचा बौद्ध विहार या ठिकाणी मोठा डोलानं पश्चिम महाराष्ट्रात एकमेव बौद्ध विहार असं मोठं आहे की त्या ठिकाणी सर्व कार्यक्रम होत असतात. आणि ती पश्चिम महाराष्ट्रात प्रेरणा देणारी ती बौद्ध संस्था आहे आणि ती मोठी आता उदयास आलेली आहे. आणि आपण सर्व लोक त्या ठिकाणी पूजापाठ वंदन जातो. हे प्रेरणास्थान आहे आणि असं असेल तर आपला बौद्ध समाज बौद्ध धर्माच्या वाटेला येईल ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आता किती जण तुम्ही भीमा कोरेगावला आलेला आहे? किती लोक आहेत तुमच्या सोबत? भीमा आपली या ठिकाणी 40 लोक आम्ही आलेलो आहोत. इचलकरंजी टाकवडे ह्या परिसरातील जो 40 लोक आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. काही ठिकाणी काही महिला त्या ठिकाणी आहेत आणि असा 40-50 जणांचा समूह आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. नमस्कार. आपण पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी शौर्य स्तंभास अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी शौर्य स्तंभास अभिवादन करण्यासाठी आज दिनांक 1 जानेवारी 2025 या नवीन वर्षामध्ये भीम अनुयायी मोठ्या संख्येने या ठिकाणच्या पेरणे फाटा येथील असणाऱ्या शौर्य स्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. आणि पहिल्यांदा त्यांनी आपली मानवंदना या विजयस्तंभाला अर्पण केली. मग अनेक वर्ष हे सर्व खंडित राहिलं. पण जेव्हा या आंबेडकरी चळवळीचे प्राणप्रिय नेते आदरणीय स्वातंत्र्य देवेंद्र चव्हाणकरांना कळलं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 आपल्या शूरवीरांना वंदन करायला इथे येतात. 1980 मध्ये कवडेकर पहिल्यांदा या स्तंभावर आले बाबासाहेब आंबेडकरांनंतर. आणि आमच्या युवकांना आमच्या समाजाला मोठी प्रेरणा कवडेकरांनी दिली. आज बघा ना मित्रांनो, अनेक नेते येतात, आपल्या राजकीय पळ्या भाजून जातात. आज आमच्या आंबेडकरी जनतेच्या मनात एकच खंत आहे. प्रत्येक आमच्या युवकाला, प्रत्येक आमच्या वडीलधारी मंडळीला, प्रत्येक आमच्या युवकाला एकच प्रश्न आहे की हे आमचे रिपब्लिकन पक्षाचे नेते एकदा येतील. अभिवादन करा, पुढे करा. स्तंभ परिसर मोकळा ठेवा. इतर आलेला नाही येण्यासाठी मार्ग मोकळा ठेवा. मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. अभिवादन करा, बोलून करा. पुढे चालत जा, पुढे चालत जा. अभिमान सरोदे, अभिमान सरोदे. जय भीम सर. जय भीम. प्रथमतः तुम्हाला आपल्या शौर्य दिनाच्या शुभेच्छा. आपल्या पूर्वजांनी जे शौर्य दाखवलं होतं आज त्याला हा तो त्यांचा स्फूर्तीचा स्तंभ आहे. आपण सर्व दादा अभिवादन करण्याच्या या ठिकाणी आलेलो आहे. आपण त्या मॅनेजमेंटमध्ये स्वतः राहिलेलं काय सांगू शकता? शिस्तीचे पालन करा, पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा. फर्स्ट महार बटालियन मधून 2019 साली रिटायरमेंट घेतलेलं आहे आणि रिटायरमेंट नंतर मी आता सिव्हिल लाईफ कॉर्पोरेट पोलिसांनी सैनिक दलाच्या जवानांनी त्याचबरोबर स्वयंसेवकांनी दिलेल्या आम्ही सूचनांचे सहपरिवार पालन करा. अभिवादनासाठी येतो शिस्त पाळा. आणि याचा आम्हाला गर्व आणि अभिमान आहे की आम्हाला
आमच्या जीवनामध्ये जन्म घेतल्यानंतर महार बटालियनमध्ये कार्य करण्याची संधी भेटली. श्रेय हे सर्व आमच्या परिवार आणि म्हणजे युवा समाजाला आहे. तर या निमित्तानं तुम्ही आम्हाला जे काही आमची बाईट घेतली त्याबद्दल मी स्वाभिमानी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला पण या शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मानवंदनेसाठी मी हा सर, काय नाव? भारत लक्ष्मणराव इंगोले. भारत लक्ष्मण इंगोले. तुम्ही महार रेजिमेंट मध्ये होता? हो सर. कोणत्या साली? मी 2089ला ओके. सागरला भरती झाली. ओके. सागरला भरती झाला होता. आज 1 जानेवारी 2025 आपल्या शौर्य दिना दिवस आहे. हा सर. आज आपण या ठिकाणी जे आपले महार बटालियन म्हणजे जे सैनिक होते त्यांनी त्यांच्या धाडसीपणाला किंवा शूरपणा दाखवला आणि तो विजय मिळवला ऐतिहासिक, त्यांना आपण आज अभिवादन करण्यासाठी आलाय. तर काय सांगू शकता? मला फारच आनंद आहे की मी मॅनेजमेंटचे आमचे शूरवीर यांनी आपल्यासाठी देशाचेच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर पूर्ण देशासाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व कर्मचारी, अधिकारी व माझे माजी सैनिक इथं जमले आहेत आणि लाखोच्या संख्येने इथं आम्ही त्यांचे विजयस्तंभाचे अभिनंदन करण्यासाठी इथं आलेलो आहोत. आता सध्या काय करता तुम्ही? सध्या मी सर मुंबई पोलीसला लागलो होतो. आता मी एसडी ऑफिसला कृषी विभागात आहे. कृषी विभागात आहेत का? हा सर. तुम्हाला मुलं वगैरे काय? मुलं 3 मुलं, दोन मुलं 1 मुलगी. हा. आयएसची तयारी करत आहे सर. आयएसची तयारी करेल. अरे वा, छान. जलस्तंभ अभिवादनाकरता आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचं पुणे जिल्हा पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्हा प्रशासनातर्फे हार्दिक स्वागत. स्तंभाच्या उभीकडे असलेल्या पेंडॉलमध्ये संयोजकांना सूचना आहे, आपला माईकचा आवाज आपल्या पेंडॉल पुरता मर्यादित ठेवावा. पेंडॉल जलस्तंभाच्या पूर्वेकडून पेंडॉलमधील आवाजाबाबत विनंती आहे, कृपया आपण आपल्या पेंडॉल पुरता आवाज मर्यादित ठेवावा. चला सर्व मूर्ती घ्यायची होती ना रे, पाठवणार अयो किती जायचं आज ये हम लोग ईवीएम हटाओ, इसके उपलक्ष्य में ये हमने अभियान, स्वाक्षरी अभियान यहाँ पे आयोजित किया है. इसके लिए हमारे गुजरात से हमारे राठौड़ भाई यहाँ पे आए हैं, वो भी अपना मनोगत व्यक्त करेंगे. तो मैं राठौड़ भाई को विनती करता हूँ कि आज की जो गुजरात की परिस्थिति है उसके ऊपर जैसे संविधान अभी यहाँ पे देखा है कि पूरा मनोवाद चल रहा है, आज जो निर्णय हो रहे हैं, जो असंवैधानिक निर्णय हो रहे हैं, जब से महाराष्ट्र की ये अभी सरकार आई है उससे पूरा अत्याचार, पूरा हर जगह पे अत्याचार ही अत्याचार बढ़ रहा है. और वहाँ पे आपने देखा होगा बीड़ हो गया, परभनी हो गया, ये लोकेशन में इतने सारे अत्याचार हो रहे हैं और उसका कोई भी रिजल्ट अभी आ नहीं रहा है. और जो अत्याचार जैसे परभनी में आपने देखा होगा कि हमारे जो एक बंधु थे सोमनाथ सूर्यवंशी, उनकी पुलिसों ने हत्या की है. वो तो मैं उसको हत्या ही बोलूंगा, लेकिन मुख्यमंत्री बोलता है कि नहीं, वो उसका जो है नैसर्गिक मृत्यु हुआ है. ये हत्या की गई है क्योंकि अभी का जो सरकार है, अभी जो सरकार बना है वो मनुवादी सरकार है, वो हमारे संविधान को मानता नहीं है. इसी उपलक्ष्य में हमने ये संविधान के सपोर्ट में, ईवीएम के अपोजिट में, क्योंकि आज देखा जो सरकार प्रस्तापित हुआ है वो ईवीएम की वजह से आया है. नहीं तो कोई भी, मैं तो लिख के देता हूं कि आज जो भी आमदार खासदार बने हैं किसी की भी लायकी नहीं है वो ये करने का. लेकिन जो
लोगों को पैसा बांट के उन्होंने ईवीएम को सेटिंग करके आज उन्होंने सरकार प्रस्तापित की है। और प्रस्तापित करने के बाद इस तरह से हुकुमशाही, आज अगर हम लोग देखेंगे तो हमारा देश जो है हुकुमशाही की तरफ, मोदी है, अमित शाह डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के बारे में गलत बोलता है, लेकिन हम लोग आवाज नहीं उठा सकते। इसी के माध्यम से आज हम लोग भीमा कोरेगांव जो विजय स्तंभ में जितने भी अनुयायी आए हैं, मैं सभी से आह्वान करता हूं कि ये साक्षरी अभियान में आप सहभागी होके हम ईवीएम हटाओ देश बचाओ, ईवीएम हटाओ संविधान बचाओ, ईवीएम हटाओ लोकशाही बचाओ, इस माध्यम से आप हमें सहयोग करेंगे ऐसे मैं अपेक्षा करता हूं। और मैं राठौड़ भाई से बोलता हूं कि आप भी 2 शब्द बोलिए। संविधान से देश चलना चाहिए, सब कुछ जो कुछ हो रहा है संविधान के अधीन होना चाहिए। किसी भी कार्य में संविधान का उल्लंघन हो वो चला नहीं सकता। जय भीम, जय भीम, जय भीम। जो हमारा देश की परिस्थिति है, जो परिस्थिति चल रही है बहुत नाजुक है। जो हमारा संविधान का जो गला घोंट रहा है, हमारा संविधान की जो हत्या हो रही है, वो ईवीएम की वजह से जो सरकार बन रही है, ये सब गलत है। उनका हम विरोध करते हैं और हम संविधान बचाओ देश बचाओ के अभियान में हम शामिल हैं। और हमारा कार्य यही रात दिन भर यही रहेगा। हम भूखे मर जाएंगे लेकिन हमारा संविधान को मरने नहीं देंगे। जय भीम, जय भीम। ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। अरे जय 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 भीम, जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीबा फुल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। हा, मी भूतपूर्व नायक अशोक कांबळे। हा, मी सोलापूरमधून आलेलो आहे। मी भारतीय सैन्यामध्ये 1971 साली भरती झालो होतो आणि 87 साली मी सेवानिवृत्त झालेलो आहे। आणि सैन्यात मी 16 वर्ष काम केलं आहे। 16 वर्ष काम केलेलं आहे महाराज नाईक या पदावरती होतो मी। नाईक या पदावरती होतो। अरे वा, छान। आणि अजून काय, त्यानंतर आता रिटायर झाल्यानंतर पुन्हा काय? मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मी सोलापूरमध्ये बँकेमध्ये काम करत होतो, सिक्युरिटी गार्ड म्हणून। हा, भीमा कोरेगाव या ठिकाणी किती वर्षापासून येत आहे अभिवादन करण्यासाठी? भीमा कोरेगाव या ठिकाणी मी जवळजवळ आता 10 वर्षापासून येत आहे। हा, म्हणजे मी जसं सर्व्हिस मधून रिटायर झालो त्याच्यानंतर मी इथे येत आहे। कसा अनुभव? आणि इथं वाटल्यावरती एकदम एक उत्साह आणि एक हे वाटतंय, जोश, जोश जोश म्हणून जे खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या काळामध्ये महारेजिमेंटमध्ये काम केलं किंवा देश सेवा केली, याचा खऱ्या अर्थाने तुम्हाला आज अभिमान वाटतोय का? तुमच्या परिवाराला, कुटुंबियांना? खूप अभिमान वाटतोय। आमच्या परिवाराला, बाकी आमच्या मित्रमंडळींना वगैरे सर्वांना खूप अभिमान वाटतो। तुम्हाला मुलं वगैरे किती? काय मुली आहेत? 2 मुली आहेत। मुलं नाही। ओके, लग्न वगैरे झाले असतील ना? दोघीच लागते। त्यांना तिकडच्या लोकांना सुद्धा तुमच्याबद्दल प्राऊड फील होत असेल। मी दुसरं घेणार होय बा, काय सपन्यात म्हणा। नाही म्हणा बस